बँक घोटाळ्यासंदर्भातली बातमी आहे जालन्यामधून। जालना जिल्ह्यामधील अंबड इथं मोठा बँक घोटाळा उघडकीस आलेला असून सोने तारण कर्ज प्रकरणामध्ये कोट्यावधींची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। कर्जदारांचं ओरिजिनल सोनं गायब करून त्याऐवजी बनावट सोनं ठेवण्यात आल्याची गंभीर आरोपही आहेत। जालना जिल्ह्यामधील अंबड इथल्या मोतीराम अग्रवाल जालना मर्चंट कोऑपरेटिव्ह बँक शाखेमध्ये हा मोठा गैरप्रकार उघडकीस आलाय। कोट्यावधींची फसवणूक झालेली आहे। कर्जदारांचा संतापही व्यक्त होताना समोर आलाय। बातमी आहे जालन्याच्या अंबडमधून। सातत्यानं ग्राहकांची फसवणूक होते म्हणून आम्ही अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या नात्याने आणि अशासकीय सदस्य ग्राहक पंचायत या नात्याने मी जिल्हा अधिकारी कार्यालयामध्ये आमची बैठक झाली 27 तारखेला आणि यामध्ये पोलीस गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करतात म्हणून पाठपुरावा केला। माननीय पोलीस अधीक्षक श्री बन्सल साहेब आणि अप्पर जिल्हाधिकारी मिसाळ साहेब यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली। त्यानंतर काल अंबड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालेला असून बँक व्यवस्थापकासह 3 कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतलेला आहे। सोनं ठेवल्यात नंतर मी इथं आल्याच्या नंतर मला माझं सोनं द्या, मी पैसे घेऊन आलो। पण त्यांनी काय केलं, ते म्हणे सोनं तुमचं इथं नाही म्हणून असं माहिती झालं म्हणून मी पोलीस स्टेशनला गेलो आणि तिथं तक्रार दिली माझं सोनं मिसिंग आहे म्हणून। माझं 5 तोळे 5.5 तोळे सोनं। अच्छा, आणि किती लोन घेतलं होतं? मी 3,53,000 रुपये घेतले। अच्छा, मग सोन्याची किंमत किती होती? सोन्याची किंमत 7.5 लाख। अच्छा साहेब, मी गरीब माणूस आहे राव। मी रिक्षा चालवतो, माझे 100 रुपये मी जमा केले बँकेमध्ये, जालना मर्चंटमध्ये। दुसऱ्या बँकेचं लोन करून सनी देवगिरी बँकचं लोन करून सनी याच्यात जमा केले, तर ही बँकच बंद झाली साहेब। चक्र मारून मी परेशान झालो। आता काय करा, आता मला तर काही समजायला लक्षातच येईल नाही। आता तुमचं नाव काय आणि किती रुपये होते या बँकेत? 1 लाख रुपये टाकले मी रोज येतो इथे चक्रा मारतो। माझा काय मी कदरून गेलो आता चक्रा मारून। ओरिजिनल सोनं गायब आहे त्या पिशव्यामधलं आणि त्या ठिकाणी डुप्लिकेट सोनं ठेवलेलं आहे असे अधिक तपास त्याबद्दल चालू आहे। मग ते सोनं कुठून आलं, कुणी कुठं ठेवलं, कोण हा सगळा प्रकार केला याबद्दल अधिक तपास चालू आहे। सध्या गुन्ह्याचा तपास चालू आहे। तपास जसा पुढे जाईल तसं आपल्याला त्याबद्दल माहिती दिली आहे। तक्रारदारांनी तक्रार सर्वांविरुद्ध दिलेली आहे। चौकशीमध्ये जसे ज्याचा रोल निष्पन्न होईल त्याप्रमाणे कायदेशीर कारवाई होईल।